नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, एकदम खूप महत्त्वाचा ठरणार आहे। का बरं विद्यार्थी म्हणताय? कारण की 45 दिवसावर सप्टेंबर युनिव्हर्सिटी म्हणजे BMS सेकंड इयरची सप्टेंबर युनिव्हर्सिटी आलेली आहे आणि याकरिता आपण स्पेशली बनवला लास्ट 45 डेज स्ट्रॅटेजी फॉर जे काही सप्टेंबर युनिव्हर्सिटी आहे BMS सेकंड इयर त्यांच्याकरिता आजचा व्हिडिओ असणार आहे। आता यामध्ये मी तुमच्या मनातले जे काही सगळे प्रश्न तर इथं मांडण्यास प्रयत्न केलाय आणि कसा अभ्यास करायचा प्रॉपर सुद्धा शेड्यूल सुद्धा आणलेला आहे। आता यामध्ये तुमच्या मनातले जेवढे काही प्रश्न होते तेवढे मी स्वतः असे समजून इथं मी तुम्हाला प्रश्न मांडलेले त्या प्रश्नामध्ये तुमचा कसा प्रकारे निवारण करता येईल, त्यासोबत कसा तुम्ही अभ्यास करायचा 45 दिवसामध्ये सगळं काही इन डिटेल या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण हे सगळे क्वेश्चन वगैरे एकदा बघूया आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करूया। आता व्हिडिओचे बदलायचे विद्यार्थी कन्सेप्ट काय म्हणजे क्वेश्चन काय होते, सर अभ्यास कसा करावा, शेवटचे 45 दिवस राहिले किती तास करू, त्यानंतर डेली 6 सब्जेक्ट कसे कव्हर करू, त्यानंतर आणखी पाहायला गेलं PYQ रिपीट वगैरे होईल का, IMP क्वेश्चन करू का, फक्त प्रॉपर शेड्यूल कसा असावा, हे सगळे काही विद्यार्थी होते। आणि शेवटी एक माझा शेवटचा आवडता रूल देईन मी 50-50 रूलचा 50-50 रूलचा म्हणजे 15-15-15 चा रूल। तर हे आपण सगळं काय आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघा मेनली काय बघा, आपल्याकडे सुरुवातीचा पहिला क्वेश्चन आलाय विद्यार्थ्याचा, खूप मनाचा विद्यार्थ्याचा प्रश्न होता की सर स्टडी कसा करू, 45 दिवस राहिले आणखी काहीच अभ्यास केला नाही, जर्नल पण कंप्लीट झाले नाही, कॉलेजवाले बेजार करताय, कॉलेजवर PA वगैरे सुरू, आता शेवटच्या 3 PA राहिले असेल ना, तर शेवटच्या 3 PA सुरू नंतर तर काय PL भेटणार 1 महिना, पण अभ्यास कसा करू सर, वेळच भेटणार नाही, काय करू काय नाही। आता एक सिंपल तुम्हाला फंडा सांगतो बरं का, अभ्यास कसा माहिती आहे, सुरुवातीला तुमचे काही जर्नल आले असेल तर जर्नल वगैरे हे जे काही वर्क आहे ते पटकन उरकून घ्या। कॉलेजमध्ये तुमचे PA वगैरे तुम्हाला एवढा महिना कोणी काही सुट्टी देणार नाही, खरं सांगायला गेलं तर तुमचा जुलै महिना तर हे सगळे कॉलेजवाले तुमचे असेल तर त्यामध्ये तुम्हाला जुलै महिन्यामध्ये तुमचे राहिले पिरियडिक वगैरे असेसमेंट वगैरे काय असेल ते कंप्लीट करून घेतील, त्यानंतर जे काही तुमचे जर्नल असेल ते कंप्लीट करून घेतील। हे 15 दिवस तर तुमच्या ह्याच्यातच जाणार आहे। मग सर या 15 दिवसामध्ये अभ्यास करायचा नाही का, तर नाही असं नाही म्हणत नाही बरं का, ते 15 दिवस तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार। यामध्ये काय करायचं, तुम्हाला सुरुवातीला जर्नल वगैरे कंप्लीट करून घ्या तुम्ही आणि त्यासोबत तुम्हाला काय करायचं, अभ्यासाला वगैरे लागायचं। आता अभ्यासाला बी कसं लागायचं ते मी पुढे बोलतोय तुम्हाला, पण अभ्यासाला कसं लागायचं, डेली तुम्हाला काय करायचं, यामध्ये काय करायचं, तुम्हाला एवढा वेळ भेटणार नाही, दररोज कॉलेज करा अभ्यास करा एवढा तुम्हाला प्रॉपर वेळ नाही भेटणार। यामध्ये सुरुवातीला तुम्हाला काय करायचं की सुरुवातीला 1 ते 2 सब्जेक्ट म्हणजे 2 सब्जेक्ट जरी दिवसात तुम्हाला यामध्ये होत असेल बरं का, सुरुवातीला हे 15 दिवस म्हणतो बरं का मी, हे 15 दिवस मध्ये तुम्हाला 2 किंवा 3 सब्जेक्ट जसं मॅनेज होत असेल तुमच्या वेळेनुसार 2 किंवा 3 सब्जेक्ट नुसार तुम्हाला अभ्यासाला घ्यायचे आणि डेली काय करायचं, समजा तुमचं कॉलेज 9 ला सुरू होतं 4 ला संपतंय बरोबर आहे, तर तुम्हाला 9च्या अगोदर पहाटे उठण्याचा प्रयत्न करा, पहाटे 4-5 वाजल्यापासून उठण्याचा प्रयत्न करा, सकाळी 7-8 वाजेपर्यंत अभ्यास करायचा प्रयत्न करा। म्हणजे सकाळी जर 4 ला जरी उठले 7 वाजेपर्यंत जरी अभ्यास केला तरी 3 तास तुमच्याकडे वेळ खूप सफिशियंट होतो। 3 तास झाला वगैरे अर्धा 1 तास पुन्हा झोपा, 1 तास झोपा, त्यानंतर पुन्हा उठा, 8 वाजता उठले फ्रेश वगैरे व्हा, 9 वाजता चालले कॉलेजला। अशा प्रकारे तुम्ही करू शकता, तर असा अभ्यास वगैरे करू शकता। म्हणजे सकाळचा एक लॅब वगैरे झाला म्हणजे तुमचा 3 तासाचा अभ्यास झाला, नंतर कॉलेज येऊन तुम्ही किती वाजता आले, 5 वाजता आले, 4 वाजता आले समजा धरा, नंतर 6-7 वाजेपर्यंत तुम्ही रिलॅक्स झाले, 7 वाजता पुन्हा बसा, 7 बसा 7 ते समजा 7 नाही 8 नंतर व्हा, तुमचे जेवण वगैरे करा, जेवण वगैरे झाले फ्रेश वगैरे व्हा, त्यानंतर समजा बसले तुम्ही 9 वाजता पुन्हा अभ्यासाला बसले, 9, 10, 11, 12 समजा 12 वाजेपर्यंत बसले तुम्ही, म्हणजे समजा 10, 11, 12 म्हणजे 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12 3 तास भेटले, 12 ला पुन्हा झोपी जा। म्हणजे असं तुम्हाला झोपेस पिरियड वगैरे मॅनेज करा। त्यामध्ये तुम्ही काय होईल तर रात्रीचे एक लॅब वगैरे भेटा, म्हणजे 3 तासाचा सकाळी 3 तासाचा 6 तासात तुमचे 2 सब्जेक्टचा चांगला अभ्यास वगैरे यामध्ये होऊ शकतो। तर अशा प्रकारे सध्या 15 दिवस बरं का, जोपर्यंत तुमचं कॉलेज वगैरे संपत नाही, जेव्हा तुम्ही कॉलेजमधून रिलॅक्समध्ये फ्री झाले तर तुम्हाला 24 तास वेळ तुमचाच आहे, त्यामध्ये तुम्हाला कसा अभ्यास करायचा ते पण खाली बोलणार आहे मी। पण सुरुवातीला कॉलेज सुरू आहे तर असा अभ्यास तुम्ही करायचा आहे। सुरुवातीला 2 सब्जेक्ट घ्या किंवा 3 सब्जेक्ट घ्या, वेळेनुसार तुम्ही मॅनेज करायचा प्रयत्न करा की तुम्हाला 1-1, 2-2 तास जरी भेटला तरी सफिशियंट आहे। सध्याला हे कॉलेजचे 15 दिवस संपूस तर एकदा हे जर संपले त्यानंतर मग आपला प्रॉपर शेड्यूल मी खाली सांगतो तुम्हाला, तर त्यानंतर ते बोलूया। आता किती तास अभ्यास करावा, आता हा कन्सेप्ट माहिती आहे का चुकीचा आहे बरं का, किती तास अभ्यास करू, खरं सांगतो विद्यार्थ्याचा प्रश्न चुकतो हा की किती तास अभ्यास करू। अभ्यास तासावर नसतो करायचा रे, आपण काय रोजाने लावलेले मजूर आहेत का काय तासावर अभ्यास करायचा, अभ्यास तासावर नाही करायचा, अभ्यास आपला काय करायचा, आपला जो काही टॉपिक आहे तो टॉपिक वाईज करायचा। आता तुम्हाला सिंपली सांगतो काय करायचं, तुम्हाला माहिती आहे का अभ्यास कसा करायचा, जो काही तुमचा तुम्ही काय ब्ल्यू प्रिंट वगैरे घेतली बरोबर, ही ब्ल्यू प्रिंट घेतली आपली, या ब्ल्यू प्रिंटमध्ये तुमची एलक्यूची किती टॉपिक असतात, 4 टॉपिक असतात बरोबर। समजा आपण रसशास्त्र घेतला, त्यामध्ये कल्पना 1 आहे, कल्पना 2 आहे, कल्पना त्यानंतर 3 आहे, त्यानंतर कल्पना 3 नंतर चतुर्वेद वगैरे रसायन वगैरे आहे, त्यानंतर इकडे पाहायला गेलं तर रसद्रव्य परिचय वगैरे आहे ना आपल्याकडे 1 वगैरे आहे तो, तर अशा प्रकारे आहेत ना। आता कल्पना 1 आहे तर 1 मध्ये काय येतो बघा, सोरस कल्क हिमकवात फांटा वगैरे येतं ना बरोबर आहे, तर ही अशा प्रकारे येतो, त्यानंतर उपकल्पना वगैरे येतात त्याचे बरोबर आहे। आता तुम्ही काय
केलं, पहिल्या दिवशी समजा तुम्हाला 2 तास वेळ भेटतो बरं का, त्यामुळे तुम्ही सुरुवातीला काय करायचं की एलक्यू वाईज चालायचं. म्हणजे तुम्हाला काय ठरवतं, टॉपिक घ्यायचा. आज मी ठरवलं काय की आज पंचवीत कशा कल्पनाचा टॉपिक घेतोय कोणता, की पंचवीत कशा कल्पनेत जे काही कल्पना आहेत ते पाची सुरस कल्प हिमकॉट फंट हे पाची घ्यायचे मला. माझ्याकडे वेळ 2 ते 3 तासमध्ये, तर 2 ते 3 तासमध्ये फक्त कल्पनाच करायच्या बरोबर. नंतर दुसऱ्या दिवशी त्याची उपकल्पना करायची बरोबर. झालं 2 दिवसामध्ये टॉपिक क्लिअर. मग नंतर आता कल्पना निर्माण 2, यामध्ये काय आवलं येतं, पत्ते येतं, स्नेह येतं, त्यानंतर संध्याकाळ कल्पना येते, 4 येते. 4 एक दिवसात टॉपिक ना 2-3 तासामध्ये होऊन जाते. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं की नॉर्मल घेतलं तर काय घेतलं, तुम्ही एकदा वाचायला सुरुवात केलं 2 ते 3 तासामध्ये तुमचे काय होते, नाही तर प्रॉपर नोट्स वगैरे काढून यायचे, तुमचा अभ्यास होईल. म्हणजे तुम्हाला काय करायचं की टॉपिक वाईज चालायचं, तासावर नाही करायचं. तुम्हाला जो काही वेळ असेल 1 तास 2 तास वगैरे वेळ भेटेल, तर वेळ तुम्हाला काय करायचा, टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. मग दिवसात एक टॉपिक जरी झाला तुमचा, आज एलक्यूचा रसशास्त्राचा एलक्यूचा हा टॉपिक झाला, त्यानंतर द्रव्याचा हा झाला, म्हणजे तुम्ही दिवसात 3 सब्जेक्ट वगैरे बघा, रस घेतला, संहिता घेतला आणि आगत घेतला, तर रसचा पहिला एलक्यू झाला, त्यानंतर द्रव्याचा ह्याचा संहिताच पहिला एलक्यू झाला. त्यानंतर इकडे पाहायला गेले आगतचा, तुम्ही पाहायला गेलं तर आगतचा पहिल्यामधला पहिल्या एलक्यूला 2 आहेत ना, तर त्यातला 1 चॅप्टर झाला. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. मग डेली काय करायचं, तुम्हाला एलक्यूचे टॉपिक वाईज घ्यायचे, एलक्यूच्या टॉपिकने सुरुवात करायची. कारण की एलक्यू जर केले तर एसक्यूला काय होतं, मेनली 40% काय होतं, म्हणजे अर्धा पेपर आपल्या हातात येतो. कारण की जो काही समजा 40 मार्काचे एलक्यू ते टॉपिक कमी असतात आणि इझिली आपलं काय होतं, अर्धा पोर्शन कंप्लीट होतं. मग उरलेला अर्धा आपण इझिली असं कव्हर करू शकतो. त्यामुळे सुरुवातीला एलक्यूचे टॉपिक घ्यायचे आणि एलक्यूच्या टॉपिकनुसार अभ्यास करायला लागायचं, समजलं. तर त्यानुसार तुम्हाला डेली काय करायचं, टॉपिक वगैरे मांडून घ्यायचे. आज मला हा चॅप्टर घ्यायचा, आज मला हा टॉपिक घ्यायचा, एलक्यूच टॉपिक घ्यायचा आणि त्याला तुम्ही काय करायचं, कंप्लीट वगैरे करीत चालायचं बरोबर. त्यानंतर काय विद्यार्थी प्रश्न आता, सर डेली 6 सब्जेक्ट कसे कव्हर करू. तर बघा, बीएमएस फर्स्ट इयर पेक्षा बीएमएस सेकंड इयर अवघड आहे बाबा. तू बीएमएस फर्स्ट इयरला 5 सब्जेक्ट करून अभ्यास करत होता, पण इथं तसं चालणार नाही. तुला 6 सब्जेक्ट होत नाही. मी सांगून देतो कसं बरं, का बरं होत नाही, कारण की सब्जेक्ट खूप वास्ट आहे. यामध्ये तुम्हाला एक सब्जेक्ट घेऊन बसले तर तुम्हाला 4-4, 5-5 तास कसे जातील म्हणून एका सब्जेक्टमध्ये कळणार नाही. आणि दिवसातला तुम्ही जर अभ्यास करायला बसले तर तुम्हाला कळतच नाही अभ्यास कसा करो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, डेली जेव्हा तुमची कॉलेज वगैरे सुरू आहे, सध्याला 2-2 सब्जेक्ट हातात घेण्याचं हँडल करा. आणि जेव्हा कॉलेज तुमचे 15 दिवसानंतर संपन, जेव्हा 1 तारखेपासून तुम्हाला प्रॉपर पीएल वगैरे भेटेल, म्हणजे पिरियडिक लीव्ह वगैरे भेटेल, सॉरी जे काही प्रिपरेशन लीव्ह वगैरे भेटेल, तर प्रिपरेशन लीव्ह मध्ये तुम्हाला काय करायचं, प्रॉपर काय घ्यायचे, फक्त 3च सब्जेक्ट घ्यायचे बरं का. डेली 3च सब्जेक्ट घ्यायचे. सुरुवातीला कोणता घ्यायचा ते पण सांगतो. सुरुवातीला रस घ्यायचा, आगत घ्यायचा, संहिता घ्यायचा. आतापासून सुरुवात करा, रस, संहिता, आगत. का बरं म्हणतो, रसचा सिलेबस खूप आहे, संहिता सिलेबस खूप आहे, आगत विद्यार्थ्यांना हार्ड जातो समज नाही करता, मॉडर्न पोर्शन असल्यामुळे. त्यामुळे सुरुवातीला 3 सब्जेक्ट घ्यायचे, रस, संहिता, आगत. मला सांगतो बरं का, ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. कारण की शेवटी हेच विषय जे तर बॅक लागतात, दुसरे विषय निघतात, पण हेच विषय बॅक लागतात. त्यामुळे सुरुवातीला काय करायचं, रस, संहिता, आगत हे वगैरे करायचं. तुम्हाला सुरुवातपासून करायचं, पुढच्या हे करायचे 15-20 दिवसामध्ये कंप्लीट करायचे सब्जेक्ट वगैरे. आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं, ह्याचा म्हणजे पूर्ण झालं मग नंतर रिव्हिजनला पण ते पण सांगतो कसं रिव्हिजन करायचं काय नाही. पण हे अशा प्रकारे तुम्हाला कंप्लीट वगैरे करायचे. सुरुवातीला रस घ्यायचे, संहिता घ्यायचे, आगत वगैरे घ्यायचे. आता ह्यामध्ये फक्त 3च सब्जेक्ट घ्यायचे, डेली 6 सब्जेक्टच्या मागे लागत नाही. आज 3 सब्जेक्ट घेतले, उद्या 3 घ्या किंवा परवा 3 घ्या. म्हणजे तुम्हाला काय करायचं, टॉपिक व्हायचं. आज जर माझा टॉपिक कव्हर होत असेल बरोबर आहे, समजा मी 4 दिवसामध्ये काय करतो, रसशास्त्राचे जे काही 4 एलक्यू 4 दिवसामध्ये संपवतोय बरोबर. तर माझं टार्गेट काय होतं की रसशास्त्र 4 एलक्यू मला संपवायचे बरोबर. तर मी ते 4 दिवसामध्ये संपवले. तर मग मला कळलं की रसशास्त्राचं माझा अर्धा पोर्शन कंप्लीट झालं. मी रसशास्त्र ठेवलं बाजूला, रसच्या जागेवर कोणतं घेतलं, समजा स्वस्तवृत्ती घेतलं. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. मग रस ठेवला, रसचा आपला अर्धा पोर्शन तर कव्हर झालं ना, तर तुम्ही असे सब्जेक्ट चेंज करू शकतात. म्हणजे तुमचे जेव्हा टॉपिक चांगल्या प्रकारे त्यावर ग्रिप येईल, तर त्यानंतर तो सब्जेक्ट बाजूला ठेवायचा, नाही पुढे घ्यायचा. नाही तर एक सब्जेक्ट कव्हर करायचा. जे 3 सब्जेक्ट सुरुवातीला 3 सब्जेक्ट पूर्ण करा. ते झाले की ठराविक दिवस वाटून, ते सुद्धा सांगतो कसं काय नाही, ठराविक दिवस वाटून ठेवायची की एवढ्या दिवसात हा सब्जेक्ट झाला पाहिजे. समजा 8 दिवसात हा सब्जेक्ट झाला पाहिजे, 8 दिवस झाले की सब्जेक्ट ठेवून द्यायचा, दुसरा सब्जेक्ट घ्यायचा, समजलं. अशा प्रकारचे नोट्स वगैरे काढायचं, प्रॉपर नोट्स काढायचे, प्रॉपर काय करायचं त्याचं पूर्ण कन्सेप्ट वगैरे जाणून अभ्यास वगैरे करायचा आहे. कारण की सेकंड इयरला पूर्ण कन्सेप्टवर गेम आहे बरं का. कारण क्वेश्चन कुठून काही पण पडताय, जसं PYQ पेपर उचलून बघा, पूर्ण अप्लाइड बेस पेपर येत आहे. त्यामुळे क्वेश्चन काही पण पडताय, त्यामुळे पूर्ण चांगल्या प्रकारे कन्सेप्ट अभ्यास वगैरे करायचा. रट्टा ॲप्लिकेशन पण चालतो त्यामध्ये, पण कन्सेप्ट पण गरजेची, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे, समजलं. त्यानंतर आता बघा विद्यार्थ्याचा प्रश्न होता, सर PYQ रिपीट होता का. आता मेन बरं का, विद्यार्थ्याचा खूप प्रश्न इथं मला तेच सांगत होतं. विद्यार्थी म्हणते सर तुम्ही म्हणताय की एवढं सगळं करा, एवढं सगळं करता, आमच्याकडे कंटेंटच नाही, लेक्चरच नाही, तुम्ही काय म्हणता कुठून करा, आम्ही कसं करायचं. ज्यांचं झिरोपासून सुरुवात करतो, 45 दिवसामध्ये एवढं नोट्स काढायचं, हिंदीतून मराठी करायचं, मराठीचं इंग्लिश करायचं, एवढं कुठं करणार सर, एवढा वेळ लागायचं म्हणलं, आम्ही कवर कधी करायचं. त्यांच्यासाठी मी सोल्युशन सांगतो बघा. आपल्या काय करतो, BMS मराठीवरती सध्याला बिगेस्ट टॉपर म्हणून सुरू आहे. यामध्ये तुम्हाला सिंगल सब्जेक्ट फक्त किती 799 भेटतं. BMS सेकंड इयर जे सप्टेंबर महिन्यात युनिव्हर्सिटी देत आहे, त्यामुळे तुम्हाला प्रॉपर सगळे लेक्चर वगैरे भेटणार. NCI जे काही ब्ल्यू प्रिंट आहे ते सगळे लेक्चर, बाहेरचं काय
काही भेटणार नाही, आलतू फालतू काही भेटणार नाही. प्रॉपर जे काही सिलेबसमध्ये आहे तेवढंच तुम्हाला पॉईंट भेटणार आहे, प्रॉपर नोट्स वगैरे भेटणार आहे, प्रॉपर त्याने रेकॉर्डेड लेक्चर फॉर्म भेटणार आहे आणि इझी टू अंडरस्टँड लेक्चर असणार, म्हणजे माझे स्वतःच लेक्चर म्हणून मी सांगतोय. तर अशा प्रकारे तुम्हाला टोटल लेक्चर वगैरे असणार त्यामध्ये. तर ज्या विद्यार्थ्यांचा काहीच अभ्यास नाही त्यांनी 100% बॅचेस जॉईन करू शकता. फक्त 799 ला यार तुम्ही विषय जर निघला तर तुम्हाला हे पैशाला तुम्ही बघणार नाही, पण तोच जर विषय बॅक जर पडला ना तर मग तुम्हाला कळलं की 45 दिवसामध्ये जर बॅच जॉईन केली असती तर अभ्यास निघला असता विषय. तर ते करण्यापेक्षा तुम्हाला पस्ताव का जब चिडिया चुक आहे म्हणते ते की जब पछताए होट क्या जब चिडिया चुक गई खेत. तर ते करण्यापेक्षा तुम्हाला काय करायचं, आतापासून अभ्यासाला लागा. 45 दिवसात जरी अभ्यास नसता झाला तर बॅच जॉईन करा. बॅचमध्ये ऑलरेडी लेक्चर आहे, नोट्स आहे वगैरे. स्वतः जॉईन करा, कोणाला सांगू नका. आपला अभ्यास आपण स्वतः करा, दुसऱ्याला बोलू नका. आपण आपले विषय काढायचे आणि पुढे जायचं, समजलं. तर कोणाला काही सांगू नका, काय नाही. एकट्यात बॅच जॉईन करा, एकट्यात अभ्यास करायला लागा आणि पुढे जा, समजलं. तर अशा प्रकारे होतं. त्यानंतर आता पुढचा क्वेश्चन बघूया. PYQ रिपीट वगैरे होता का. आता PYQ रिपीट होता का याच्यावर क्वेश्चन होता बरं का, विद्यार्थ्यांवरचं हसू आलं, त्यामुळे दुसरं काही नाही. PYQ रिपीट होता का त्याच्यावरती ऑलरेडी आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन प्लस PYQ अनालिसिस म्हणून इम्पॉर्टंट क्वेश्चनची तुम्हाला प्लेलिस्ट भेटून जाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये बरं का. त्यामध्ये तुम्हाला सगळे PYQ आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन मी दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये दिलेत. त्यामुळे सांगतो PYQ रिपीट होता का, तर PYQ खरंच रिपीट होतात. पेपरमध्ये दर पेपर उचलून बघा, त्यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला एक LQ म्हणा आणि 2 ते 3 SQ म्हणा ॲज इट इज रिपीट होतं, ॲज इट इज रिपीट. त्यामध्ये 1-2 सुद्धा होऊ शकतात बरं का LQ मध्ये. जवळजवळ पाहायला गेले तर 20 जवळपास मिनिमम 20 मार्काचा तुम्हाला काय असतो PYQ रिपीट होतात. म्हणजे जर कोणता पेपर घ्या तर मिनिमम 20 मार्काचे तरी मिनिमम 20 मार्काचे रिपीट होतात. कोणते, जे मागचे फक्त काय 2 वर्षाचे म्हणतो बरं का, जे आपले 21 नुसार जे पेपर आलेत ना त्याच्यामध्ये म्हणतो बरं का. जर तुम्ही आणखी ह्याच्यापेक्षा जास्त गेले तर मागच्या काढायची गरज नाही, 21 नुसारच पेपर धरा. कारण की काय झालं, सिलेबस बदललाय ना. तर 2021 नुसारच जे काय सिलेबस कॉपीनुसार तुम्ही PYQ क्वेश्चन विद्यालय ते तुम्ही बघा. स्वतः वेळ घालू नका, व्हिडिओ डायरेक्ट बघा, व्हिडिओचं क्वेश्चन बघा. PDF BMS मराठी ॲपवरती अवेलेबल फ्री मटेरियलमध्ये PDF घ्या, झेरॉक्स मारायचं असेल त्या PDFची झेरॉक्स मारून घ्या आणि PYQ डोळ्यापुढून ठेवून अभ्यास वगैरे करा. PYQ आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन, समजलं. तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. ह्यामध्ये जास्त वेळ घालत नाही, स्वतः करत नका बसू. आयता कंटेंट आयता उचला, जास्त टाइमपास करू नका. कारण स्वतः PYQ काढत बसतात तर 4-4, 5-5 तास एका सब्जेक्टला घालतात. त्यापेक्षा आयता कंटेंट भेटतो ना तर आयता वगैरे स्पून फिडिंग वगैरे करण्यास प्रयत्न करा, समजलं. त्यानंतर आता बघा की प्रॉपर आता विद्यार्थ्याचा प्रॉपर शेड्यूल कसा असावा, प्रॉपर शेड्यूल कसा असावा. विद्यार्थ्याचा खूप प्रश्न होता, सर प्रॉपर शेड्यूल कसा असावा, कारण शेवटच्या दिवसामध्ये अभ्यास करायचा, काहीतरी शेड्यूल पाहिजे ना सर. सर सांगा काय सांगा. तर बघा मी तुमच्यासाठी स्पेशल शेड्यूल आणलाय बरं का. आणला स्पेशल शेड्यूल आणलाय. आता बघा तुम्हाला म्हटलं होतं ना 15-15-15-15 रूल. आता 15-15-15 रूल बोलूया बरं का. म्हणजे 15-15-15 म्हणजे आपले जे काही मराठी जिल्हा परिषदचे विद्यार्थी ते 15-15चा रूल आणि जे काही कॉन्व्हेंटचे विद्यार्थी 15:15:15चा रूल. आता बघा यामध्ये काय म्हटलं बरं का, तुम्हाला काय करायचं आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की 3 सब्जेक्ट घेऊन चला. 3 आणि हा काय म्हटलं बघा सांगतो. आता सुरुवातीला काय करायचं, जे काही 3 सब्जेक्ट आहे तुम्हाला 15 दिवसामध्ये कंप्लीट करायचे, बरोबर. पुढचे 3 सब्जेक्ट उरतील तर ते पुढच्या 15 दिवसात कव्हर करायचे आणि उरलेले जे काही 15 दिवस असतील तर ते रिव्हिजनसाठी ठेवायचे. 15-15-15, समजलं. तर हा माझा बेसिक रूल आहे बरं का. तुम्हाला जर वेळ अभ्यास करायचा आहे तर सुरुवातीला 3 सब्जेक्ट घ्या आणि 15 दिवसामध्ये त्याला कंप्लीट करा. काही करा, होतात विषय होतात. प्रॉपर लेक्चर, प्रॉपर नोट्स, प्रॉपर कंटेंट जवळ असेल, तुम्ही स्वतःच घ्या किंवा दुसऱ्याच घ्या, कोणाचा घ्या, पण तुमच्या जर असेल जवळ सगळं तर 15 दिवसामध्ये कंप्लीट होतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, वेळ लावायचा. 15 दिवसामध्ये टॉपिक डिवाइड करून घ्यायचे. 15 दिवसामध्ये 3 सब्जेक्ट करायचे. कारण की आलंय रे, आलं आता स्वतःच्या अंगावर आलं, ते आलं अंगाशी भोगावे काहीतरी आहे ते असं. तर त्यावर्षी तुम्हाला काय म्हणतात की आलं तुमच्याकडे आलंय, आता वेळ आली तर तुम्हाला करावं लागेल, नाही तर मग तुम्हाला स्वतःचे विषय बॅक ठेवावं लागतील. त्यामुळे 15 दिवसात 3 विषय काढा, पुढचे 3 विषयाचा अभ्यास करा, समजलं. आणि ह्यामध्ये अभ्यास केल्यानंतर शेवटचे 15 दिवसात तुम्हाला काय करायचं, 6 सब्जेक्टचा रिव्हिजन वगैरे करायला लागायचं. आता यामध्ये पण सांगतो मी तुमचा द्रव्यगुणसारखा विषय आहे. आता काही जण द्रव्यगुण पेपर 2चा कसा अभ्यास करावा ते पण विषय सांगतो. त्यामध्ये सुरुवातीला काय करायचं तुम्हाला माहिती आहे का, लॅटिन नेम, फॅमिली, त्याचा गण, त्याचा पर्याय, त्याचं आग्रेकर्म, ह्या गोष्टी तुम्हाला काय करायचे, तोंडपाठ पाहिजे बरं का. हे पाहिजे तुम्हाला तोंडपाठ करायचे. हे आजपासूनच करायचे, हे 15 जुलैपासूनच करायचं तुम्हाला. हे सगळ्या गोष्टी आहे का 97च्या 97 तोंडपाठ करायचे. आणि ह्याचा जो काही रसपंचक असतो बरं का, रसपंचक, त्याची ट्रिक आहे आपल्याकडं. कुठं ट्रिक आहे, आपल्या यूट्यूबला, आपल्या BMS मराठी यूट्यूब चॅनलला. त्यामध्ये द्रव्यगुणचा प्लेलिस्ट बघा, त्यामध्ये 97 रसपंचक म्हणून ट्रिक आहे, तुम्हाला भेटून जाईल. ते रसपंचक ट्रिकनुसार करायचे. हे फक्त तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. लॅटिन, फॅमिली, गण, पर्याय, अग्रकर्म कोणत्याही द्रव्याचं विचारलं तर हे तोंडपाठ वगैरे पाहिजे. आणि याचा रसपंचक वगैरे तुम्ही ट्रिकनुसार करू शकता. त्यामुळे तुम्हाला रसपंचक सेपरेट पाठ करायची गरज नाही. फक्त जे आहे तर 97 तुम्हाला हे एवढं पाठ पाहिजे. कारण हे जर तुमचं एवढं मेन असेल तर तुमचे 5 मार्क कुठेही जात नाही द्रव्यातले, LQच्या मधले बरं का म्हणतोय. त्यानंतर मग तुम्ही बाकीचं लिहू शकता, समजलं.
तर अशा प्रकारे प्रॉपर असतं. ह्यामध्ये तुम्ही असा अभ्यास करू शकता. 15-15चा रूल लावा. त्यासोबत तुम्ही काही विद्यार्थी म्हणत होते सकाळी उठून अभ्यास करावा का, इफेक्टिव्ह असतं का, याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे मी. तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल सकाळचा अभ्यास कसा करावा, काय नाही, इफेक्टिव्ह असतो का, कसा अभ्यास केला पाहिजे, तर त्यावरती 100% व्हिडिओ बनवून फक्त कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिजे, त्यावरती सुद्धा बनवून. आजचा व्हिडिओ कसा वाटला काय नाही नक्की सांगा. यावरती ज्या विद्यार्थ्याचा आणखी 0 पासून काहीच अभ्यास नाही त्यांनी 100% जा, बॅचेस जॉईन करा. तुम्हाला 100% खूप हेल्पफुल ठरेल आणि ते एकदम कमी पैशात भेटतोय बाबा. एकदा शेवटला भेटतो तर 700-800 रुपयामध्ये काही भेटत नाही. तर 700-800 रुपयामध्ये तुमचा सब्जेक्ट क्लिअर होतो, ते बी BMS सेकंड इयरचा. तुम्ही कॉलेजला 2-2, 1.5-1.5, 2.5 लाख रुपये भरता आणि त्या तुलनेत जर पाहायला गेलं तर इकडे फक्त तुम्ही काय 700-800 रुपयामध्ये सब्जेक्ट क्लिअर करून घेता त्या माणसाकडून. तर तुम्ही त्या माणसाची मेहनत पण बघा, स्वतःची पण मेहनतचा अभ्यास करा चांगला वगैरे. तर ते एक बघा, समजा दृष्टिकोन वगैरे ठेवा, डोळ्यापुढे दृष्टिकोन ठेवा. ते पुढचा माणूस पण मेहनत घेतोय तर आपण फक्त 700 रुपये 800 रुपये देण्यासाठी आपण त्याला कंजूसपणा करू शकत नाही, समजलं ना. तर अशा प्रकारे टोटल होता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा या 45 दिवसामध्ये चांगला अभ्यास होईल आणि ऑल क्लिअर पास होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच बॅचेस जॉईन करायचे त्यांना माझा नंबर आहे, इथं तुम्ही 9172672730. तर अशा प्रकारे हा नंबर आहे, ह्याच्यावरती तुम्ही कॉल मेसेज वगैरे करू शकतात. पर्सनली एक विद्यार्थी तुम्हाला इच्छा नसेल कोणापुढं काही सांगायची वगैरे, स्वतः येऊन बॅचेस जॉईन करा, स्वतःचा अभ्यास स्वतः करा. कोणाला सांगायची इच्छा नसेल तर नका सांगू, पण स्वतः अभ्यास स्वतः करा, समजलं. तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा. 45 दिवस राहिले, थोडा वेळ राहिला, दिवस खूप कमी राहिले. तुम्हाला खरं सांगतोय 45 दिवस म्हणजे काहीच नाही, 1.5-1.5 महिना तुमच्या पैसे राहिले आणि 1.5 महिन्यामध्ये तुम्ही जवळपास जर विषय निघले तर तुमचं खरंच कल्याण. जर नाही निघले तर BMS सेकंड इयर खरंच अवघड आहे. ज्या विद्यार्थ्यांचे सिनियरचे बॅक लागले असेल त्यांना विचारा. त्यामुळे तुम्हाला चांगला अभ्यास राहू द्या, निघतात विषय, 100% अभ्यास करा. विश यू ऑल द बेस्ट. तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन पुढील वाटचालीसाठी. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.